नमस्कार. रायझिंग स्कॉलर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रायझिंग स्कॉलर्स या यूट्यूब चॅनलवर मागील आठवड्यापासून आपण स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भाने विविध विषयांचा अभ्यासक्रम कोणता आहे, इयत्ता 5वीच्या सर्व विषयांची आपण माहिती पाहिलेली आहे. आजपासून आपण इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे, पेपर 1 पेपर 2 मध्ये कोणते विषय समाविष्ट असतात, पेपर 1 मधील दोन्ही विषयांची सविस्तर माहिती, त्यांचा भारांश आणि पेपर 2 मधील सविस्तर माहिती आता आपण घेण्यास सुरुवात करणार आहोत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन असाल तर कृपया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर सुरू करूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करता मराठी विषयाचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे, त्याच्यातील घटक कोणते, उपघटक कोणते आणि त्या घटकांनुसार त्याला किती भारांश आहे याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी घटक क्रमांक 1 आकलन आहे. या ठिकाणी आकलन या घटकामध्ये उतारा, त्यावरील आधारित प्रश्न, कविता त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत परिच्छेद आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न असे 4 उपघटक असतात. या 4 उपघटकाला मिळून 24% भारांश देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे घटक 1 मध्ये 4 उपघटक आहेत. पुढचा जो घटक आहे तो शब्दसंपत्ती. आता या शब्दसंपत्तीमध्ये विद्यार्थ्यांची शब्दसंपदा तपासण्याचा प्रयत्न केलेला असतो. याच्यामध्ये एकूण 8 घटक आहेत. पहिला समानार्थी शब्द, दुसरा विरुद्धार्थी शब्द, तिसरा शुद्ध अशुद्ध शब्द, चौथा अलंकारिक शब्द, 5वा शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द या 8 उपघटकांचा समावेश होतो. या घटकांना मिळून एकूण 24% भारांश आहे. अशा प्रकारे घटक 2 सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा जो घटक आहे कार्यात्मक व्याकरण. या कार्यात्मक व्याकरणामध्ये 13 उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपण पाहूया वर्ण विचार, त्यानंतर दुसरा उपघटक संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी, शब्दांच्या जाती, विकारी अविकारी शब्द, लिंग, वचन, विभक्तिकारक अर्थ शब्द सामान्य रूप, प्रयोगामध्ये सकर्मक आकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक आकर्मक भावे प्रयोग व त्यांचे प्रकार, वाक्यांचे प्रकार, केवळ व मिश्र संयुक्त वाक्य, विरामचिन्हे, त्यानंतर विरामचिन्हे झाल्यानंतर काळ, काळांचे प्रकार, क्रियापदांचे अर्थ, समास, अव्ययभावी समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, अलंकार, यमक, उपमा, उत्प्रेक्षा, वृत्तेमध्ये मालिनी, वसंतालिका आणि भुजंग प्रयात इत्यादी 13 उपघटकांचा समावेश कार्यात्मक व्याकरणामध्ये होतो आणि त्याचा जो भारांश आहे तो भारांश एकंदरीत 44% आहे. अशा प्रकारे कार्यात्मक व्याकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढील घटकाकडे जाऊया आपण. घटक 4 याच्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी विषयाच्या संदर्भातील संबंधित सामान्य म्हणजे 1ली पासून ते 8वी पर्यंत सामान्य ज्ञान या ठिकाणी विचारलं जातं. सामान्य ज्ञान याच्यामध्ये काय येईल तर साहित्य, साहित्य प्रकार, लेखक, कवी, त्यांची नावे, टोपण नावे. याला भारांश जो आहे तो 8% भारांश देण्यात आलेला आहे. केवळ 8% भारांश आहे. तरी सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे. परंतु अभ्यास करताना इयत्ता 1 ते 8वी मराठी विषय संदर्भातील माहिती आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या पेपर 1 मधील मराठी विषयाची सविस्तर माहिती घेतलेली आहे. बेस्ट प्लॅनिंग हे यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे आणि ही माहिती तुम्हाला बेस्ट प्लॅनिंग करता नक्कीच उपयोगी पडेल. म्हणून हा व्हिडिओ शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशा पुढील व्हिडिओमध्ये.